मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे अरुणपंच ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज संपूर्ण भारतामध्ये आज मोठ्या उत्साहाने जल्लोषात साजरा होणार आहे। कारण आज आहे 22 जानेवारी आणि आज 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्री प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा स्थापना सोहळा आहे आणि हा सोहळा संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे। तर प्रत्येक देशामध्ये, प्रांतामध्ये आणि गावोगावी या सोहळ्याचा मोठ्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या प्रकारे सोहळा साजरा केला जाणार आहे। तर आज माझ्या गावामध्ये सुद्धा, माझ्या गावातील रिक्षा चालक मला संघटनेने सुद्धा या रिक्षा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि या गावामधील जे रिक्षा चालक मला आहेत ते माझे भरपूर असे मित्र सुद्धा आहेत। त्यांचं असं म्हणणं होतं की एक तुझ्या चॅनलवर आमची एखादी तरी व्हिडिओ आली पाहिजे। आज खास त्यांच्यासाठी आज मी ही व्हिडिओ बनवणार आहोत। रॅलीचं कशा प्रकारे आयोजन असणार आहे ते आता बघणार आहोत। एरंजाड सोनवलीचे जेवढे काही रिक्षा चालक मालक आहेत त्यांनी सर्वांनी इथे उपस्थिती दाखवलेली आहे। कारण आज रिक्षाचे रॅली काढायचे म्हणून सर्व इथे उपस्थित झालेले आहेत। आज आपल्या समोर सर्व रिक्षा चालक मालक संघटना सोनवली एरंजाड या स्टँडचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष हे सगळे इथं हजर झालेले आहेत आणि आज आपल्यासमोर आहेत या संस्थेचे खजिनदार उमेश मेहर। तर उमेश, आज आपण जी रॅली काढणार आहोत त्या रॅलीचं आयोजन कशा प्रकारे असणार आहे? आपलं आयोजन कशा प्रकारे म्हणजे आपल्या आज अयोध्येमध्ये राम प्रतिष्ठान आहे, त्यासाठी आपण इथे जमलेलो आहेत। आपण अयोध्येला जर जाऊ शकत नाहीये त्यासाठी आपण आपल्या गावाच्या ठिकाणी थोडीशी म्हणजे जे आपल्याकडून होईल तेवढं आपण करणार आहेत। तर आज आपली रिक्षाची रॅली रिक्षा युनियन एरंजाड सोनवली याचकडून रिक्षा युनियनची आपली रॅली निघणार आहे। ती रॅली श्रीजीवरून हनुमान मंदिर आहे गावातलं, हनुमान मंदिरातून मोहपाडा, चिकनपाडा, नंतर ज्वेल, गोल्डन व्हॅली असं फिरून परत आपण गावदेव मंदिराजवळ उभं राहणार आहोत। आणि या रिक्षा रॅलीची सांगता कुठे होणार आहे? म्हणजे आपल्या हनुमान मंदिराजवळ ते आपण सर्व जमा होणार आहेत, तिथून परत येऊन आपल्या श्रीजीला आपल्याला सांगता करायची। धन्यवाद उमेश। सगळे जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। हॅलो हॅलो जय श्रीराम, 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 जय
रिक्षा रॅलीला आता सुरुवात झालेली आहे आणि एका पाठोपाठ एक रिक्षा आता पुढे चाललेली आहे आणि प्रत्येक रिक्षाला श्री प्रभू रामचंद्राचा झेंडा लावलेला आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा। नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करून ऑल करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल। जय श्रीराम। 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 बोला जय श्रीराम। जय श्रीराम। अरे जय श्रीराम। 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 जय श्रीराम।
तर मित्रांनो, या सोहळ्यामध्ये संपूर्ण रिक्षा चालक मला मोठ्या उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी झाले नाही. सगळ्यांच्या मनात एक मोठा उत्साह आहे. आणि आता येणार आहे ती रॅली या समोर रोडून सोनेली गावामध्ये आता रॅली आलेली आहे. ती सोनेली गावाच्या पाठीमागून त्या पूर्ण असं गावामधून पूर्ण अशी रॅली येणार आहे. आणि यांची मंडळी आहेत, हे बघा. जय श्रीराम. पेटवलं नाही का?
रिक्षाची रॅलीची सांगता झालेली आहे आणि आता आमच्या गावामध्ये भव्य अशी मिरवणूक निघाली आहे आणि त्या मिरवणुकीच्या आपण काही क्षणचित्र टिपणार आहोत.
तर मित्रांनो, श्री प्रभू रामचंद्रजी जल्लोषात अशी मिरवणूक काढली गेली माझ्या गावामध्ये आणि रिक्षाची रॅली सुद्धा काढली गेली. तर आम्ही इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण टाटा, बाय बाय, टेक केअर. नेहमी हसत राहा, आनंदित राहा. जय श्रीराम.